हा मित्रांनो, ही काल्पनिक कथा आहे. कशाची कोणत्याही गोष्टीची काही संबंध आहे मित्रांनो. मी जे बी बोलील खोटं बोलेल, खोट्याशिवाय काही नाही बोलेल मित्रांनो. तर मित्रांनो, ही सगळी काल्पनिक कथा आहे. कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही. तर मी तुम्हाला स्टोरी कहाणी सांगायला सुरुवात करतो मित्रांनो. कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही, कशाची काही नाही मित्रांनो. तर पण आपण कथा म्हणून एक मनोरंजन म्हणून पाहावे, हेच मित्रांनो आपल्याला विनंती आहे सगळ्यांना. तर चला तर मित्रांनो, आपण चालू करू एक कहाणी. तर मित्रांनो, ही कहाणी आहे एक नवरा बायकोबद्दल आहे मित्रांनो. फास्ट तर आपण सुरुवात करू. चला तर मग असते मित्रांनो मंडळी असतं मित्रांनो, म्हणजे नवरा बायकोची कहाणी. मग ह्यानं म्हणतो, आज आपल्याला काय करायचं आता. म्हणते बायको फारच हुशार आहे, तर आपण काय केलं पाहिजे, तिला शिकवायला पाहिजे मित्रांनो. ओके. तर मित्रांनो काय करतो, म्हणतो चला आपण बायकोला शिकवा म्हणते. त्याला म्हणते बरं म्हणते चला शिकू म्हणतो आपण. तर मित्रांनो मग चालू होते कथा. म्हणतो जीवनामध्ये आपण काय तर चांगलं करायचं मित्रांनो, बरोबर आहे. तर मग ही आवड फार निर्माण असते. म्हणते आपण जर शिक्षण दिलं, चांगलं केलं, तर भविष्यात भरपूर चांगलं होणार. आपण शिक्षण द्यावं, प्रत्येकाला अभ्यास करावं. तर म्हणलं चांगली गोष्ट आहे, शिक्षण देत राहावं म्हणतो प्रत्येकाला. शिक्षणामध्ये भरपूर ताकद असते मित्रांनो. तर मग अशाच प्रकारे विचार करतो मित्रांनो. तर मग आवड निर्माण होते मित्रांनो. मग त्यासाठी फार हे असतं मित्रांनो, प्रत्येकाचा क्षण महत्त्वाचा असतो मित्रांनो प्रत्येकाचा. तर मित्रांनो मग विचार करतो, चला मग आपण शिकूया पुढे संघटित होऊया मित्रांनो. ओके. तर मित्रांनो मग शिकून संघटित व्हायचं आता. म्हणजे ह्या काय करणार मित्रांनो, आता आपल्या बायकोला काय करणार आहे, शिकवणार. कोण मित्रांनो? हां, हे कहाणीमध्ये. तर शिकवणारा बायकोला. मग मित्रांनो विचार चांगलाच होता त्याचा मित्रांनो. तर मित्रांनो चला शिकवायला मित्रांनो. तर मित्रांनो आपण काय करावं म्हणतो मित्रांनो, आता जातो मित्रांनो शिकवते. मग शिकवल्याच्या नंतर मग मित्र काय करतो, उत्साहानं शिकवतो मित्रांनो. उत्साहानं शिकवतो मित्रांनो. मग म्हणता चांगलीच गोष्ट आहे शिक्षण शिकलेलं मित्रांनो. तर कसं करायचं मित्रांनो, म्हणतं नाही, प्रत्येकाला शिका व संघटित व्हा. बरोबर आहे का मित्रांनो? मग मित्रांनो मग शिकावं संघटित व्हा असा नियम निघालेला आहे मित्रांनो. मग ह्यानं काय करतो, आपण शिकवू म्हणतो मंडळी, आपण शिकावी, चांगली पुढे बनवा. चांगली गोष्ट आहे म्हणते मित्रांनो. मग ह्यानं काय करतो मित्रांनो, शिकवायला निघतो मित्रांनो. मग शिकवायला निघाल्यानंतर मित्रांनो पुढे मग सगळं करतो मित्रांनो. मंडळीला काय लागते काय नाही ते सतत काय ना काय शिकवणार राहतो मित्रांनो जास्त. मग ते आपल्याला प्रत्येक गोष्टीशी काय करायचे काय नाही आपल्याला माहीत राहावं. म्हणजे प्रत्येक वेळेस काय ना काय करणार राहतो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला एक नियम करायचं काय नाही, त्या प्रकारे आपण शिकवत राहतो. मग त्या प्रकारे आपला काय करायचं काय नाही असा नियम बांधत राहतो मित्रांनो. मग ते सगळा जातं मित्रांनो, फॉर्म वगैरे काय नाही, म्हणजे प्रोसेस करत राहतं मित्रांनो. प्रोसेस कसं असतं मित्रांनो, की प्रत्येकाचा विचार असतो की जीवनामध्ये काहीतरी घडावं, काहीतरी व्हावं मित्रांनो. तर विचार करतो म्हणजे शिक्षण द्यायचं, म्हणते शिक्षण आपल्याला भरपूर द्यायचं आहे. शिकून आपल्याला पुन्हा मित्रांनो ह्याच्यात कसं असतं, जे खरी घटना कशी असते मित्रांनो, की ज्यानं शिकवले त्याला त्याची बायको शिकवत असते मित्रांनो ह्या जमान्यामध्ये. असं का मित्रांनो, हे आज जमाना आहे असा निघालेला मित्रांनो, की जेवढं आपण चांगल्या पद्धतीनं आपण करणार मित्रांनो, तेवढ्या पद्धतीनं आपल्याला हे उलट होत असतं मित्रांनो. प्रत्येकाची कहाणी आहे मित्रांनो अशीच. तर मित्रांनो आपण जसं आपण आहोत तसं पुढचं माणूस बी असेल का, म्हणून ह्या कहाणीचा मेन मुद्दा आहे मित्रांनो, चालाक व येड्या बायकोची कहाणी. ह्या कथेवर आपण आधारित बोलतात मित्रांनो. ह्या कहाणीच्या मुद्द्यावर आपण बोलतात बरं का. चालू मित्रांनो बोलतो. तर मित्रांनो फारच हा बी माणूस असतो, म्हणतो आपण काय तर घेऊन आपण करू म्हणतो, प्रयत्न करून आपण पुढे भविष्य बघू म्हणतो. तर मित्रांनो चालाक व येड्या बायकोची कथा हे असा ह्या कहाणीचा मेन टायटल मित्रांनो. तर मित्रांनो फारच, आणि मला मित्रांनो माहिती छाती ठोकून सांगतो मित्रांनो तुम्हाला सगळ्याला, की ही कहाणी सगळ्यात जास्त चालणार मित्रांनो.
आणि खोट्या व लबाड कहाण्या 100% जास्त असतात मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, जेवढे इमानदार तुम्ही सांगताल मित्रांनो, जेवढे इमानदार तुम्ही सांगताल ती चालणार नाही, पण जेवढं खोटं लबाड बोलणार तुम्ही ती 100% विकली जाणार मित्रांनो. 100% चालणार ती. जेवढी तुम्ही कष्टाने इमानदारीने सांगताल तुम्ही ती चालणार नाही, आणि जेवढी खोट्यानं लबाडीनं बोलता तुम्ही ती तेवढं जास्त प्रमाणात चालणार मित्रांनो. तर मित्रांनो मग ही तुम्ही जेवढं तुम्ही इमानदारी सांगताल, जेवढं ह्याच्यानं सांगता मित्रांनो तसं होणार. पण जेवढं खोटं लबाड बोलताल तेवढी गोष्ट जास्त चालेल मित्रांनो. आणि मलाही माहिती आहे मित्रांनो, मी जी कहाणी सांगत आहे ही जास्त चालणार आहे मित्रांनो ही. कारण की हिचं बघण्याचं प्रमाण जे आहे मित्रांनो, एवढ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण ह्या व्हिडिओचं येणार आहे मित्रांनो. मी हे तुम्हाला सांगतो. आधी चालू होण्याच्या अगोदरची कहाणी म्हणजे जास्त पोहोचण्याच्या अगोदरच्या कहाणीचं मी अगोदरच सांगलेलं मित्रांनो, ही कहाणी जास्त फैलणारच आहे. ह्याचं कारण सांगणार तुम्हाला मी. कारण का की कहाणी भरपूर चालणार आहे मित्रांनो. आणि हे व्हिडिओ जे आहे मी सतत जे सांगत आहे मित्रांनो, ते व्हिडिओ भरपूर जागी चालणार आहे, भरपूर जागी पाहण्यात लोक मित्रांनो. कारण का की मला पुढे माहिती आहे मित्रांनो, 100% चालणार आणि लोक पाहणार म्हणजे पाहणार. आणि कारण खोटं बोल पण रेटून बोल, आणि खोट्याचंच ही दुनिया निघाली आहे, खोट्याचंच चालत आहे मित्रांनो सगळी आजकाल. छात्र ठोकून सांगतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ फार पुढे चालणार आहे, आणि तुम्हाला हे पुढे म्हणताल तुम्ही खरंच निघाले मित्रांनो, गोष्ट सांगितली. तर चला मित्रांनो चालू करूया स्टोरी आपली. चालाक व येड्या बायकोची कथा. तर मित्रांनो मग निघतो मित्रांनो. हा शिकवायला जातो म्हणतो आपण, शिकवायचं म्हणते काहीतरी आपण. मग शिकवायच्या उद्देशानं आपण पुढे जातो मित्रांनो. फॉर्म भरतो, हे करतो म्हणजे शिक्षण शिकवा. तर मित्रांनो प्रत्येक जे माणूस असतो की आपण काय घडवतं आणि काय होतं हे कोणत्या प्रत्येक माणसाला माहीत नसतं. आपण प्रत्येक माणूस काय विचार करतो की आपण काय तर करावं असं विचार करतो मित्रांनो. मग अशाच प्रकारचे चांगले विचार करत असतो प्रत्येक माणूस. तर मग अशाच प्रकारचे काय ना काय माणूस आपापलं भविष्य घडवण्यासाठी काय तर पुढे होण्यासाठी एक माणूस विचार करतो आपण काय तर करावं मित्रांनो. तर मित्रांनो मग ही प्रयत्न करतात मित्रांनो. मग प्रयत्न झाल्याच्या नंतर मित्रांनो कसा असतो हा, प्रत्येक मित्रांनो लावलेलं बूट जे राहते मित्रांनो चांगलं असेल म्हणून कोणाला माहीत नसते मित्रांनो. तर प्रत्येक माणूस प्रयत्न करावा म्हणून प्रत्येक गोष्टीचं आपल्या चांगला विचार करून प्रत्येक माणूस करत असतो मित्रांनो. मी असं म्हणणं आहे की मित्रांनो ही गोष्ट जी आहे 5 बोटं